कशी आहे नानाची तब्येत आता? त्यांना काय धाड भरली आहे? रात्रभर नुसते मुक्ता मुक्ता करत होते. शेवटी तोंडावर ना उशी दाबली तेव्हा कुठे झोपले. अहो कायमचा नाही ना झोपवला त्याला? हो दाते भाऊजी, मी असं करेन का कधी? मनात इच्छा असली तरी. बहिणी जरा हळू बोला, तुमच्या मागेच उभा आहे तो. अरे नाना, कसा आहेस बाबा? नाना बरा आहेस ना? जिवंत आहेस अजून? कसा दिसतोय तुला? तरी देखील विचारतो जोगाच. हो जा ब्रश करा आणि चहा ढोसा. तुला काय झालं असं चिडायला? रात्रभर नुसते मुक्ता मुक्ता करत होतात. मग यात माझं काय चुकलं? तूच मला गेल्या जन्माची आठवण करून दिलीस ना. तू नवदास आठवली आणि या मुलांच्या नादी लागून त्या रंबेला घरात बोलवली. ए नाही असं म्हणू नको, सांगू म्हणत. ए मुलांनो, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. तुमच्यामुळेच मला माझ्या गेल्या जन्मातली बायको मिळाली. पण मला मात्र माझ्या चौघींपैकी एकही नाही मिळाली, एकही. नाना तुला सांगतो, शेजारच्या लेडीज हॉस्टेलमध्ये सुद्धा जाऊन आलो रे. तिकडे कोण उभं करणार आहे तुला? स्वतःचा चेहरा कधी आरशात पाहिलायस? पण मुलांनो, मी मात्र लकी आहे. आज माझ्या गेल्या जन्मातली बायको माझ्या घरात चालत आली. मी आले वॉस्टर. हॅलो हॅलो पोलीस स्टेशन. हॅलो, मी नानी पुणेकर बोलतेय. सू नाही हो, नानी बोलतेय. नानी झालं काय? अगं हा सारखा सू करतोय. हा म्हणजे सू असे विचारतोय. नानी, अगं मग तो गुजराती असणार, कारण गुजरातीमध्ये कायला सू म्हणतात. नानी गुजराती आहे ना, द्या इकडे. हॅलो, हा गांडाबाई केम छो? मजामा छो? हा आम्ही पण मजामा. तक्रार करतोयस का चौकशा करतोयस? अहो नानी तुम्ही थांबा हो. हॅलो, अहो आमच्याकडे ना एक परकी बाई घुसली आहे आणि ती म्हणते की ती 150 वर्षापूर्वी आमच्या नानांची बायको होती म्हणून. व्हॉट? काय झालं रे? अहो नानी, ते पोलीस म्हणतायत की ती केस आम्ही 100 वर्षापूर्वी बंद केली आहे. अगं बाई, आता काय करायचं? आणि ताते भाऊजी, अगं बाई. तुम्ही ते काय करताय? ओ तिथे त्या बाईने नानांचा ताबा घेतलाय. चला लवकर. ए तू असं काय रे करतो वॉस्टर? अगं बाई, मी वॉस्टर नाही आहे. काल पास्ट लाईफ सेशन मध्ये तर तूच म्हणालास की तू वॉस्टर आहे आणि मी मुक्ता आहे म्हणून. नाही गे, ते नाही. मी कशासाठी बोलतो की ते मी हिला पटवून देण्यासाठी, म्हणजे या माझ्या बायकोला, या जन्मीच्या बायकोला. अरे या जणीच्या बायकोला ग. मी तिला सांगतो की हे पुनर्जन्म, हा गतजन्म वगैरे असल्या काही गोष्टी नसतात या जगामध्ये. मलाही तसंच वाटत होतं. तुलाही तसंच वाटतं? अगं तू तर सर्रास रियालिटी शो करतेस ना असल्या विषयावर. टीव्हीवरचे सगळे रियालिटी शोज हे सत्याला धरून कुठे असतात? हा, महाराष्ट्राच्या प्रत्येक घरातली बाई सतत रडतच असते. प्रत्येक पुरुष ठोंब्या, निकम्मा असं थोडी असतं सगळं. म्हणजे तुझे सगळे रियालिटी शो वगैरे सगळं बंडल आहे. कालपर्यंत असं मला वाटत होतं की मी हे गतजन्माचा सगळा प्रोग्राम करून लोकांना मूर्ख बनवते. पण काल मला वॉस्टर भेटला आणि माझा सगळा भ्रम दूर झाला. पण हा तुमचा गेल्या जन्मीचा वॉस्टरच आहे, हे कशावरून? बरोबर आहे, कशावरून? मला माहितीच होतं तुम्ही सगळे हा मला प्रश्न विचारणार म्हणूनच मी पुरावा घेऊन आले. पुरावा? पुरावा? काल तू मुक्ता म्हणत माझ्या मागे धावला होतास तेव्हा तू घाबरून पळून गेलीस. हो, मी घरी गेले आणि तिथे मला एका जुन्या ट्रंकेमध्ये काही कागदपत्र सापडले. किंबहुना प्रेमपत्र मिळाली. हो, गेल्या जन्मी वॉस्टरनी मला लिहिलेली. आता बाई हद्द झाली तुमच्या पुढे. मला कधी माहेरी गेले तर साधा फोन सुद्धा करत नाहीत आणि हिला प्रेमपत्र पाठवता. अगं गेल्या जन्माचं सांगते ती.
अहो नानी, आणि 1857 साली टेलिफोन कुठे होता? असता तर यांनी त्यांनाही टेलिफोनच केला असता, पत्र नसती लिहिली. काय नाना? आणि ही सगळी पत्र तू मला वॉर फ्रंट वरून पाठवलीस. बाजूला व्हा. तिला आलेली प्रेमपत्र तुम्ही बघून काय करणार आहात? बाजूला इकडे या गं. चल वाच वाच, दाखव दाखव, वाचून दाखव. मी गेल्या जन्मात काय लिहिलंय ते वाच वाच. मला लाज वाटते. आण पाहू दे पत्र. नाही डार्लिंग, तुला नाही वाचता येणार, ते मोडीत आहे. मग काय झालं? मला मोडी येतं? अय्या, खरंच? खरं म्हणजे काय? लहानपणी मी मोडी शिकलोय. अरे वा, मग वाच वाच नाना. हा? वाचून दाखव ना आम्हाला. हा? काय रे, मुलांना सांगा ना. वाचा ना नाना, वाचा वाचा. वाचा. हळू हा. 2 शतकापूर्वींचं लेटर आहे ते. प्रिय मुक्ता, कशी आहेस तू? आय मिस यू. या क्षणी मी दिल्लीत आहे आणि आत्ताच एक बातमी आली आहे की हिंदुस्थानी सैनिक बंड करून उठलंय. तेव्हा या रजेत माझी वाट बघू नकोस. सोबत माझं एक चित्र पाठवून देतोय. चित्र? विचित्रच आहे. हो, हे बघा. हळू हळू. नाना, बघ बघ, डिट्टो डिट्टो. अरे तुझा मागल्या जन्मीचा चेहरा आणि या जन्मीचा चेहरा यात काही फारसा फरक दिसत नाहीये. की मी तुझी गेल्या जन्मीची बायको म्हणून. हे बघ बॉस्टन, आय लव्ह यू, आय लव्ह यू. बॉस्टन थांब ना रे. हे काय लिहिलं बघा, हे बघा, हे का मुक्ता टीचर. टीचर नाही, हे मोडीत आहे ना, त्यामुळे कळत नाही. मुक्ता डिअर, आनंदाची बातमी. सैनिकाचा बंड मोडीत काढण्यात आम्हाला अखेर यश मिळालं. मी लवकरच तुला भेटायला येत आहे. आणि घोड्यावरून नाही बरं का, वाफेवर चालणाऱ्या रुळावरून धावणाऱ्या गाडीनं, त्याला आम्ही ट्रेन म्हणतो. या रजेत तुला ट्रेन मधून तुझा अख्खा देश मी दाखवणार आहे. नाही, रडू नकोस, खरंच तुला मी देश दाखवा. गेल्या जन्मीच्या बायकोला अख्खा देश दाखवला, मला अजून माथेरान सुद्धा नाही दाखवलं. अगं सगळी बनावट पत्र आहे, ती खोटी आहेत पत्र सगळी. पण ती बया तर खरी आहे. म्हणजे काय? जाऊन बघा, स्वयंपाकघराचा ताबा घेतलाय तिनं. नाना, चल लवकर. चला, स्वयंपाकघर म्हटलं की पहिला तू. चल. बघतेस काय? काप. हे बघा, तुम्ही आमच्यावर हुकूम चालू नका. हे नानींचं घर आहे. कालपर्यंत होतं, आता मीच तुमची नानी. असं बोलू नका. आमची नानी आल्यावर कळेल तुम्हाला आमची नानी. तुला सांगितलं ना, तेवढंच करायचं, कळलं? बघा हिचं काय चाललंय ते. ए मुक्ती. मुक्ती नाही बॉस्टर, मुक्ता. मुक्ता बिता काय नाही, तू मुक्ती आहे. अरे म्हणजे गेल्या जन्मीची तू पत्र नाही वाचलीस आपली? वाचली ना, पण ती सगळी पत्र बनावट आहेत, काल बनवलेली आहेत. What you talking, Voster? आय एम नॉट वॉस्टर. आय एम नॉस्टर. नॉस्टर. आय एम वाना. आय एम नाना. चल निघ माझ्या किचन मधून, नाही तर घरात उचलून फेकून देईन तुला मी. फोन दे. पोलिसांना फोन करते काय? पोलिसांना नाही, मग चॅनल वाल्यांना. ए बाई, कशाला? नको. अरे त्यांना तर चांगली ब्रेकिंग न्यूज मिळेल. नाही, असू दे. तेवढेच तुम्ही लोक टीव्हीवर चमकाल, तेवढेच आम्ही चमकू. हॅलो, अध्यात्म चॅनल. काय करतो तू? मला जगाला सिद्ध करून दाखवायचंय की मागच्या जन्मातली जोडपी या जन्मात कशी भेटतात. डोकं फिरलंय काय तुझं? मग तू कबूल कर, मी तुझ्या मागच्या जन्मीची बायको आहे म्हणून. अगं पण या जन्मात आधीची आहे ना मला. त्याच्याही आधीची मी आहे. तू आता बऱ्या बोलानं जातेस का कमरेत लाथ घालू तुझ्या? तू कसली घालतेस? पकड रे.
आता ना मी तुला बघते मी आता. पुढे बोल. नानी वहिनी तुम्ही आधी आतमध्ये जा बघू. आधी हिला घरातून बाहेर हाकला. हाकलतो पण तुम्ही जरा शांत व्हा. अजिबात नाही. आधी हिला घरातून बाहेर काढा. हिला जर नाही काढले तर ह्या नाही मी हिच्याकडे घरातून हाकलून देईन. समजलं? ए ए बोल नका माझ्याशी. नाही मग ऐकून तरी नाही मी काय म्हणतो. मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाहीये. अरे कमाल आहे. ठीक आहे मग मी जातो माझ्या गेल्या जन्मीतल्या बायकोकडे. अगं घे. मारते काय मला तू. मी गेल्या जन्मीचा सैनिक आहे. संसार मी केला. तुम्हाला एवढी साथ दिली आणि तुम्ही त्या रंभेबरोबर जाण्याच्या गोष्टी करता. मग तू माझ्यावर चिडली तर मी आणि काय करणार. का तुम्हाला तिला सांगता येत नाही चालती हो म्हणून. म्हणजे ती मग टीव्हीवर गेली असती आणि माझी गावभर धिंड काढली असती तिने तर. काय हो तुम्ही एक सांगा. तुम्ही हे जे वाचलं तुमच्या कल्पनेतलं तर नाहीये ना. नाही मी मोडीत चांगल्या प्रकारे वाचू शकतो. हा मोडीत मोडू शकत कल्पना करू शकत नाही. हा हे सगळ्या तुमच्या कल्पना विलास आहेत बाकी काही नाही. हे बघ मी काय म्हणतो तुला. काय चाललंय. ए तुझी आमच्या बेडरूम मध्ये याची हिंमत कशी झाली. हाच प्रश्न मी तुला विचारू शकते की तुझी हिंमतच कशी झाली. आमच्या बेडरूम मध्ये दरवाजा बंद करून माझ्या नवऱ्याबरोबर तू गुपचूप बोलतेस. चल बाहेर हो आधी इथून. ए दम कुणाला देतेस ग रंभे. अरे बापरे हे आदिमाया आणि महामाया पुन्हा एकमेकाला जिंकणार असं दिसतंय. घर आहे का वल्लभभाई स्टेडियम. मी निघालो. थांब. तू नाही ही बाहेर जाईल. ही मी मीडियाला फोन करीन ना. आता काय करायचं. नाही, एक काम कर तुझा मी बघतो काय करायचं. तुझा मी बघतो. तुझा बाहेर जा. अरे मी बघतो काय करायचं ते. मी बरोबर मी बघतो काय करायचं ते. काय वहिनी मी काय म्हणतो. काय म्हणताय. अहो रागावू नका. रागावू नको. नको बर काय म्हणताय भाऊजी. तुमचा काय सल्ला आहे. समजा त्या बाई राहिल्या इथेच तर. समजले. पुढे मग काय होईल. अहो काय होईल. अहो तेवढेच तुमचे बर्डन कमी होईल. बरोबर आहे. बरोबर. मग नानी बरोबर बोलतात ते. ए बरोबर काय. जाऊ बसा. कसलं बर्डन. कसलं बर्डन. अहो नानांचे. नानांचं कसलं बर्डन आहे माझ्यावरती. अहो नानांसाठी तेवढेच जेवण बिवण करायला आयतीच बाई मिळेल तुम्हाला. आणि मग मी काय करू. देवळात जाऊन भजन. अहो वहिनी तुम्हाला शॉपिंगला जायला वेळ मिळेल. कसे ताते भाऊजी त्यापेक्षा तुम्ही असं का नाही करत. तुम्ही ना त्या बाईला घरी घेऊन जा. तुम्हालाही आयतीच बायको मिळेल. छे छे ही आता नानाची बायको आहे. नाही ती मुळीच नानांची बायको नाहीये. समजलं. अगं बाई हा कसला आवाज आहे. ही बाई बहुतेक नाण्याशी कुस्ती खेळते. मग बघतेच मेली. खाली जाऊया. चला आवाज न करता हळूहळू. गेल्या जन्मी वॉस्टर सारख्या युद्धावर का जायचं याचा उलगडा झाला. ए बॉस्टर डार्लिंग. बॉस्टर कुठे आहे. बाहेर गेलाय. खोटं. तुम्हीच त्याला आतमध्ये लपवून ठेवलं असणार. बॉस्टर खाली आहे ना. अरे तुझ्यासाठी 19व्या शतकातला नाश्ता केलाय. 19व्या शतकातला चहा आणि त्यावेळेची रेसिपी ऑमलेटची. बॉस्टर प्लीज दार उघड. खाली आहे. अरे दार उघडणार आहे बॉस्टर. नानी ताते भाऊजी सॉरी नाना कुठाय. हिला घाबरून लपून बसलेत. नाना अरे नाना बाहेर ये. तुला आता घाबरण्याचे अजिबात कारण नाही हो. कारण तू या बाईचा गेल्या जन्मीचा वॉस्टर नाहीस. काय? हे बघा मी कालच प्रूव्ह करून दाखवलंय की हा आमच्या दोघांचा पुनर्जन्म आहे म्हणून.
तुझा असेल पण नानाचा नाही. म्हणजे तुझा गेल्या जन्मीचा वॉस्टर अजून जिवंत आहे. व्हॉट? काय? आणि तो तुला शोधत शोधत चक्क इथपर्यंत आलेला आहे. आय डोंट बिलीव्ह दिस. प्लीज वेलकम कॅप्टन फॉस्टर. नो. मुक्ता मुक्ता तुम्ही मी आला. तुम्ही नाही, मी वाचतो तुझं नवरा. गेले 150 वर्ष मी एका दरीत कुसळला होता. दरीत. तुला काय वाटलं? तू मला दरीत ढकलल्यानंतर मी मेला. मी तुम्हाला तरी ढकलून दिलं. तू म्हणाली आता मला इंडियन प्रियकर मिळाला, आता मला ब्रिटिश नोरा नको. तू मला पुष्के आणि मी खाली व्हॅली खोल कोसळला. तिथे सुदैवाने ते खूप झाडी होती, झाडी औषधी वनस्पती, त्यामुळे मी वाचला. पण माझी स्मृती नष्ट झाली. श्रुती. मेमोरी. पण मी तुला टीव्हीवर पाहिला आणि माझी घाबरून स्मृती परत झाली. हे सगळं खोटं आहे. हे सगळं नाटक आहे. बॉस्टन लवकर खाली आहे. बॉस्टन. अगं मी तुझ्या समोर उभा आहे. फॉस्टर. नाही बॉस्टर. बॉस्टर वाली. तुझा नवरा आलाय ना आता, जा त्याच्यावर घरी. घरी नाही, पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशन का? मी पोलीस स्टेशनवर जाऊन तक्रार करून आला की माझ्या बायकोने माझा खून करण्याचा प्रयत्न केला. यु नो, खून, मर्डर करण्याचा प्रयत्न केला. पुरावा काय आहे तुमच्याकडे? तुझ्या आणि माझ्या लग्नाच्या वेळचा हे बघ चित्र, बघ तू. मी बघतो. डिट्टो मागल्या जन्मीचे हुबेहूब नवरा बायको. काय बिचारा बॉस्टर, किती वर्ष त्याने चित्र जपून ठेवलंय. चल आपण दोघी जाऊन संसार करू. हा, जा घेऊन जा. नाही मला नाही येता येणार. माझं शूटिंग आहे, मला जायचंय. टीव्ही शो करते. हा, चल आपण दोघे जाऊन आपला TRP वाढवू. आपण जाऊन टीव्ही वाल्यांना सांगू की तुझी माझी भेट कशी झाली. भेट तुझी ओके. हा, आम्ही चॅनल वाला इकडेच बोलवतो. नाही मी जाते. परत येशील माझ्या घरात? नाही, चालते हो माझ्या घरातून. माझी बॅग आम्ही टाकतो बाहेरून. चल मुक्ता. अरे तुमच्यामुळे माझी बायको पळून गेली. आता मी कुणाशी संसार करणार? तुम्ही करा माझ्याबरोबर संसार.